काही काही दादा नाव ठेवणाऱ्यांना घाबरून काहीच करत नाही. दादा नाव ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागलात ना तर जीवनात सक्सेस होणार नाही. ते नाव ठेवणारे त्यांचं कामच आहे. हा त्या आहेत ना बिन पगारल्यावाना आपलं पाप दोय काढतस. त्याले ड्युटी करू देऊ आपण त्याच ना वर्ष लागू नये. एखादा गली आली मा एखादा एरिया मा ना पोरग जर काय करायला निघणार ना आबासाहेब एखादा तरुण पोरग जर काय करायला निघणार ना आठबटा काका चांगला आहे बिचारा पण काही काही 50 पुढेला 60 ला पुढला वयल वयल डबा यम न बातकुल. एखादं पोरग जर काय करायला निघणं का या 2 म्हातारा बट्टस नाही रे तात्या भाऊसाहेब ना पुऱ्या येड अंगत काय बी कर राज भाऊ अहो तात्या पानूजी जड तर झाले रे येड आहे झालं ते दोन्ही किडा पाडतस आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या दोन्ही त्यान दारमा जात. बावड्यो पेडा बिडा कळ काढ राहणार गु कायले तव किडा पाड राहता का रे. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका महाराज. सक्सेस होतो माणूस. हो असे लोक सुरुवातीला सांगितलं की काळवेळ असते आणि माणसाने काळवेळनुसार बदलायला पाहिजे. जसं कैरी आंब्यात परिवर्तन होतं तसं जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. महाराज आपलं आयुष्य जगलं गेलंय ना. जसं राजा दशरथाच्या जीवनामध्ये महाराज एक पांढरा केस दिसला राजा दशरथाला वाचलं की आपण कुठंतरी आता संसाराचा त्याग केला पाहिजे आणि संसारातनं आपण संन्यास घेतला पाहिजे. तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपण आयुष्य खर्च केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो भगवंताच्या चरणाशी आपलं आयुष्य खर्च करायचंय. भगवंताच्या चरणाशी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी देवावरही तेवढा दृढ भाव असला पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर संकटाला कवटाळण्यापेक्षा आपण भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. भक्त कसा असला पाहिजे एका मिनिटात पटवतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तरी भगवंतावरचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं. स्वतः राजाची पत्नी होती तारा राणी आणि मुलगा होता बाळ रोहिदास. लक्षपूर्वक ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी आली. हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात भगवंत आले आणि भगवंतानं मागणी मागितली आणि हरिश्चंद्र राजानं मागणीला होकारही दिला. दिवसा साक्षात साधूच्या रूपात भगवंत आले. भगवंत आल्याच्या नंतर मागणी मागितली साधूबाबांना. विठ्ठल स्वप्नातच राज्यदान केलेला. स्वप्नात राज्यदान केलं आणि राज्याच्या सोबत 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचा शब्द दिलेला. आता साक्षात भगवंत साधूच्या रूपात आलेले हरिश्चंद्र राजाच्या द्वारात आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं राजे दिलेला शब्द लक्षात आहे ना. म्हणले त्याला जागावं लागेल. म्हणले हो. म्हणले तुम्ही पूर्ण नगरी मला दान केलेलं राज्य दान केलेलं. म्हणले हो. मग आता पूर्ण राज्याचा मालक मी या हरकत नाही देवा पण अजून एक शब्द आहे तुमचा. म्हणला काय 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचा तुम्ही शब्द दिलेला आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतात हरकत नाही. हरिश्चंद्र राजा दरबारात जात आहे. दरबारात जाऊन आता तिजोरीमधनं 1000 स्वर्ण मुद्रा काढायचे आहेत आणि साधूबाबाच्या हातात द्यायची. तिजोरीकडे जात आहेत. तोपर्यंत तिजोरीकडे जात असताना साधूबाबांना हाक मारली राजांना. म्हणले राजे काय करायले. काय नाही म्हणले तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे आहेत ना. म्हणले माघारी विरा. अहो राज्य जर मला दान केलंय तर राज्यातले सगळे जे पण असेल ते माझा अधिकार आहे तुमचा अधिकार नाहीये. राजा म्हणले खरी गोष्ट आहे. जर राज्य तुम्हाला दान केले मग राज्यातली सगळीच इस्टेट तुमच्या माझा अधिकार नाही. पण देवा साधू बाबा मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना. मी स्वतः विक्रीला उभा राहतो. माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो. माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो आणि तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे देतो म्हणला. तिघही लोक वाराणसीमध्ये काशीच्या यात्रेला बाजारात उभे आहेत महाराज विक्रीसाठी. बोलू नका पुरी बोलू नका. विश्वास देवावर किती असला पाहिजे ऐका. काशीच्या यात्रेमध्ये विक्रीसाठी उभे आहेत तिघ लोक. हरिश्चंद्र राजा त्यांची पत्नी तारा राणी आणि मुलगा रोहिदास. तिघही लोक विक्रीला उभे आहेत.
पहिलं ग्राहक लागलं त्या तारा राणीला. तारा राणीला एका बाईनं विकत घेतलं. ठरलेली रक्कम हरिश्चंद्र राजाच्याकडे जमा केली. तारा राणीच्या हात घेतले आणि तारा राणीला घेऊन जाते हात धरून. तोपर्यंत तिथं बाजारामध्ये एक ब्राह्मण काका उभे होते. त्या ब्राह्मणाचं नाव होतं कौशिक काका. कौशिक काकानं बघितलं, कौशिक नावाच्या ब्राह्मणानं बघितलं आणि तारा राणीला हाक मारली. बेटा तारा कुणाक चालली या? म्हणले काय नाही काका, या बाईनं मला विकत घेतलंय, या बाईसोबत मला जावं लागेल काका. कारण माझ्या पतिदेवानं शब्द दिलेला आहे 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे साधूबाबांना. आणि 1000 स्वर्ण मुद्रे देण्यासाठी आम्ही तिघ लोक विक्रीला उभे येतात. आणि पहिलं ग्राहक लागलं ते मला या बाईनं विकत घेतलं काका, मला या बाईसोबत जावं लागणार आहे. कौशिक काकांनी सांगितलं बेटा त्या बाईसोबत जा, पर तुला माहिती आहे का त्या बाईनं तुला कशासाठी विकत घेतलंय? म्हणले नाही हो काका मला नाही माहिती. बेटा त्या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलंय. तारा राणीच्या डोळ्यात अश्रू आहे. तारा राणी रडायला लागली. काका जीवनात असली घाणेरडी कामं केली नाही काका, व तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला या संकटातून वाचवा ना काका. असली घाणेरडी कामं नाही हो केली कधी. कौशिक नावाच्या ब्राह्मणाने ठरवलं या पोरीचं आपण रक्षण केलं पाहिजे. त्या बाईला थांबवलं. म्हणले या पोरीची जेवढी रक्कम होती तेवढी माझ्याकडनं घे, त्या पोरीचा हात सोड म्हणले. तारा राणीची सोडवणूक करून घेतली. तारा राणीला सांगितलं बेटा तुला माझ्यासोबत यावं लागेल. तारा राणी कौशिक काकाच्या मागे चालते. तोपर्यंत तारा राणीचा 5 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. महाराज काही दादांना राग येईल माझ्या बोलण्याचा, पण दादा पाया पडून माफी मागतो. मी तुम्हाला इथं कोणाला दुखवायला आलेला नाहीये. होईल तेवढं विनोदात कीर्तन करण्याचा माझा हेतू असतो, सगळ्यांना हसवण्याचा माझा हेतू असतो. पण सत्यता सांगत असताना राग येईल तर येऊ देत, राग आला तरी येऊ द्या, पण मी सत्यता मांडायलाही घाबरत नाही. मी तुम्हाला दुखवण्यासाठी अजिबात बोलत नाही. 5 वर्षाच्या लेकरानं रडावं मायसाठी. बापानं विचारलं बेटा रोहित अरे काहून रडतोय? त्या 5 वर्षाच्या पोरानं सांगावं बाबा विक्रीसाठी तुम्ही उभी आहात, विक्रीसाठी माझी माय उभी आहे, विक्रीसाठी मी पण उभा आहे, पण ग्राहक लागलं ते माझ्या मायला. माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे. पप्पा बाबा माझ्या मायला कौशिक काका घेऊन जात आहे. मला कोण घेईल मलाही माहिती नाही आणि माझी माय मला कधी दिसेल? बाबा कदाचित आयुष्यात माझी माय मला दिसेल की नाही माहित नाही, म्हणून मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे ना. एकदा मायपासून दूर व्हायच्या आधी एकदा मला मायचं दर्शन घ्यावं वाटायला, म्हणून मी आईला आवाज दिलाय. हो किती वर्षाचं पोरगे? 5 वर्षाच्या पोराला वाटतं मायचं दर्शन घ्यावं. 5 वर्षाच्या लेकराला वाटतं मायला भेटावं, मायचं दर्शन घ्यावं. इथं 30-30, 40-40 वर्षाचे पोरे माय बापांना लात मारायला लागली. काय शोकांती काय महाराज. काही गोष्टी पचत नाही समाजाला. अरे हा तोच भारत देश आहे की जिथं बापानं सांगावं बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा हा माझा हिंदू धर्मातला भगवंत. आणि ते ग्रंथ आपण वाचतोय, मग आपण घेतोय काय? काही लोकांना तर बापाचं व्हॅल्यूच नाही, मायचं महत्व नाही. हो लक्षपूर्वक आहे का तरुण भावांना सांगतो दादा, फक्त विनोद ऐकू नका. माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल तुम्हाला. जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. माझ्या बहिणींनाही सांगेल, ताई तरुण बहिणींना सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे. हो तुमचा भाऊ बोलतोय हक्काने, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. शपथ सांगतो तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हो तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करसाल ना ते तुमचं पोरग बघतंय. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येक बहिणीला प्रत्येक माईला वाटतंय ना माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? वाटतं ना. तुमचा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे असं वाटतं. मग तुमचा नवरा जर श्रावण बाळ बनत असेल त्याच्या मायबापाचा, तर त्याला बनू द्या ना माय. हो बनू द्या ना. हो काय बाया मायबाप जरी वगळा राहतस ना तर ना रूम माका जाऊन बाजूना घर माका जाय ना नवरा तरी बाकीने बाया आता शिल का तू त्याला आज आता शिल घ्यायलीशी थोडा दिन मग पोऱ्या बी ऐकी ना तुला राखेल टाकी शिल घ्यायतो.
कारण